तर रत्नागिरीमध्ये महायुतीत बिघाडी होणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। तशी माहिती शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। रत्नागिरीमध्ये आता युती होण्याची शक्यता कमी असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। तर सर्वांनी आपापला प्रचार सुरू केल्याचंही सामंत म्हणाले। नारायण राणे खूप ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना विचारूनच निर्णय घेतले असून फॉर्म भरले असल्याचंही उदय सामंत यांनी म्हटलंय। आता तर युती होण्याची शक्यता ही फारच कमी आहे। दोन्ही पक्षांनी आपापला प्रचार सुरू केला आहे। एक तुम्हाला मी आवर्जून सांगतो की राणे साहेबांच्या शब्दासाठी शेवटच्या क्षणापर्यंत माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं आम्ही थांबलेलो होतो। एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की राणे साहेब हे ज्येष्ठ आहेत, राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, महायुतीतील नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांचा शब्द कुठेही खाली पडायला द्यायचा नाही। पण समोरच्या लोकांनी देखील हेच राणे साहेबांना सांगितलं होतं। पण दुर्दैवानं समोरच्या लोकांनी ज्यावेळी फॉर्म भरायला सुरुवात केली त्यावेळी मी स्वतः आमदार निलेशजी राणे आणि आमचे जिल्हा प्रमुख संजू परब यांनी स्वतः राणेसाहेबांची चर्चा केली आणि राणेसाहेबांचा सिग्नल मिळाल्यानंतरच आम्ही हे फॉर्म भरलेले आहेत। त्याच्यामुळे याच्यावरनं लक्षात तुमच्या आलं असेल की राणेसाहेब कोणाबरोबर आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।